ऊसामध्ये AI ऊस माहिती आहे का तुम्हाला? सर्व ऊस उत्पादकांसाठी एक आनंदाची आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येतोय आम्ही, ज्याच्यामध्ये AI ऊस आणि विदाऊट AI ऊस. AI ऊस म्हणजे काय, त्याचा वापर शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो, त्याचा फायदा कसा होऊ शकतो, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ. तर नमस्कार मित्रांनो, ऑल अबाउट ॲग्रिकल्चर चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप स्वागत आहे. तर आज आमच्यासोबत आहेत. नमस्कार, मी अभिषेक बिटले. मी ॲग्रिकल्चर कॉलेजचा 4th इयरचा स्टुडंट आहे. तर आपल्याला इथं मी AI बद्दल थोडी माहिती देतो की हे आपण आता आलेला आहात कृषिक विज्ञान प्रदर्शनात. तर इथं आपण दोन प्रकारे बघू शकता. कृषिकमध्ये आपण काय दाखवू शेतकरी प्रदर्शनासाठी की या साईडला तुम्ही बघत असाल तर या साईडला पूर्णपणे AIचा ऊस आहे. या ऊसमध्ये आपण बघत असाल तर इथे फुटव्यांची संख्या बघा आणि सगळ्या गोष्टी बघत असाल तर इकडे जसं बघत असाल ते 10 ते 12 फुटवे या साईडला आहेत. तिथेच त्याची सगळ्याची जाडी वगैरे एक समान आहे. आता इथंच तुम्हाला फरक बघायचा असेल तर या साईडला आपण पारंपरिक पद्धतीने नॉन AIने केलेला ऊस दाखवतात. इथे तुम्ही फुटव्यांची संख्या जी आहे ती वेगवेगळे आहे. कुठं 3 फुटवे, कुठे 4 फुटवे. याचा शेवटी आपण जेव्हा उत्पादनाचा विचार करतो त्यावेळेस त्यात फरक दिसून येतो की जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने करतो तेव्हा आपण खूप चांगल्या पद्धतीने केलं तर 70 ते 80 टनापर्यंत उत्पन्न काढतो. तिथे आपण AI मध्ये जे उत्पन्नाचा विचार करतोय तो आपण आता करत आहोत 100 ते 120 टनापर्यंत. तर जो हा प्लॉट आहे आपण हा 120 टनापेक्षा उत्पन्न काढण्यासाठी केलेला आहे. तुमची जर उंची वगैरे जर बघत असाल तर हा ऊस जवळपास 28 ते 30 कांड्यावर आहे. हा झाला 86-032. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण 6 प्लॉट इथे दाखवले आहेत. त्या व्हरायटीनुसार आपण उत्पन्नात अजूनही वाढ दाखवू शकतो. चालतंय. तर AI म्हणजे काय नक्की त्याचं सांगतो की ह्याचं वर्किंग कसं आहे, ह्याचा वापर आपण कशा प्रकारे ह्यात करतो. तर त्यासाठी आपण एक वेदर स्टेशन म्हणजे थोडक्यात हवामान अंदाज घेण्यासाठी असं एक वेदर स्टेशन बसवतो, ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण गोष्टी कळतात की जे आता तुमच्या हवामानात कोणते कोणते बदल होत आहेत, तुमच्या जे क्षेत्रात जे बदल घडणार आहेत त्याबद्दल आपण हवामानाचा अंदाज घेऊन आणि तुमच्या पाण्याची जी पातळी आहे जमिनीत म्हणजे जे ओलावा आहे ते बघून आपण तुम्हाला सांगितलं जातं. आता ओलाव्यासाठी आपण या प्रकारचा एक सेन्सर बसवतो. हा सेन्सर काम काय करतो तर हा 8 इंचावर ह्याची खाली म्हणजे जमिनीच्या मुळापाशी 8 इंचावर हा सेन्सर बसवलेला असतोय. या सेन्सरमधून आपल्याला जे पाण्याचं नियोजन करायचं असते म्हणजे थोडक्यात आपण जमीन 100% वापसा कंडिशनवर ठेवण्याचा प्रयत्न करतो. वापसा कंडिशनवर जमीन राहिली तर काय होतं, ऊसाची मुळी जे असते तिथं आपण जे पाण्याचं मात्रा आहे ते प्रमाणात असेल तर जे ऊसाला जे मुळीला न्यूट्रिएंट घेणे असते ते सोपं जातं. त्याच्यामुळे ऊसाची वाढ कंटिन्यू होत राहते. जर आपण पारंपरिक पद्धतीत बघितलं तर आपण पाट पाण्याने पाणी देतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा पाणी आपल्या क्षेत्रातून 7 ते 8 दिवस वापसा येत नाही. जर वापसा आला नाही तर त्या टायमिंगमध्ये ऊसाची वाढ थांबलेलीच असते. थोडक्यात तेच आपण इथं बदल करून जेवढं ऊसाला गरज आहे म्हणजे आपल्या जिथं गरज आहे वापसाची कंडिशन ठेवण्यासाठी तेवढंच पाणी देतो. ते कसं आपण करतो, ते जे सेन्सर आहे त्याच्यानुसार आपल्याला सकाळी म्हणजे आपण दररोज सकाळी आपल्याला एक रेकमेंडेशन येतं की तुम्हाला एवढं पाणी देण्याची गरज आहे. 20,000 लिटर समजा असेल म्हणजे तुम्हाला थोडक्यात एक 40-45 मिनिटं पाणी देण्याची गरज आहे. त्यासाठी ड्रीप इरिगेशन असणं हे आपल्या AI सिस्टीममध्ये सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. ड्रीप इरिगेशन असेल तरच आपण जे पाण्याचं नियोजन आहे ते करू शकतो. खत, कीड आणि रोग ह्याचं व्यवस्थापन कसं करणार हा एक मोठा मुद्दा असतो. खत, कीड आणि रोग व्यवस्थापन करण्यासाठी आपण सॅटेलाइट आहे त्याचा वापर करतो. सॅटेलाइटमधून आपण एक सॅटेलाइट इमेजरी सिस्टीम म्हणून असते. ती काम कशी करते तर आपण ऊसाचे जे प्लॉट आहे त्याचा गेली एक आपला इमेजरी म्हणजे थोडक्यात एक फोटो निघत असतो. त्या फोटोमधून आपल्याला सॅटेलाइट कलर ग्रेडिंग म्हणून एक सिस्टीम असते. त्याप्रमाणे जे केलं जातं त्यात RGB ग्रेडिंग आपण वापरतो. त्यात काय होतं तर लाल कलर, हिरवा कलर आणि असं पिवळा कलर ह्या कलरमध्ये आपण ब्लॉक तयार झालेला असतात. लाल कलर म्हणजे त्या भागात कोणती तरी कमतरता आहे किंवा कोणता तरी रोग आहे. हे आपण कशावरून डिसाईड करतो तर जेव्हा आपण फोटोज निघतात तेव्हा हे जे पानाची कॅनोपी असते ऊसाच्या त्या पानाच्या कॅनोपीवरून आपल्याला तो सॅटेलाइट डिसाईड करतो. त्यासाठी आपण जवळपास 6 ते 7 वर्ष हिस्टॉरिकल डाटा कलेक्ट केलेला आहे. जो डाटा आपण युटिलाइज करून जो यूज करतो त्याच्यापासून आपण हा रेकमेंडेशन रिलीज करतो, ज्याची ॲक्युरेसी आपण 90% पर्यंत देतो. जर एखादी कीड तुमच्या क्षेत्रात आहे हे जर आपण सिस्टीममध्ये आपल्या सॅटेलाइटचे डिटेक्ट झालं तर आपण शेतकऱ्याला सांगतो की त्या ब्लॉकमध्ये संपूर्ण समजा तुमचं 1-2 एकरचं क्षेत्र आहे त्याच्यातील एका ब्लॉकमध्ये जर ती किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे तर आपण शेतकऱ्याला सांगतो तिथं जाऊन शेतकऱ्यांनी पाहावं की ती कीड आहे का. जर शेतकऱ्यांनी ते पाहिलं आणि ती कीड समजा असेल तर समजा एका भागात हुमणीचा प्रादुर्भाव आहे, शेतकऱ्यांनी तिथं जाऊन सांगितलं की आपला प्रादुर्भाव आहे, ते 2 वे कम्युनिकेशन मध्ये जाऊन शेतकरी सांगतो की माझ्यातर्फे की इथं हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर आपण जेव्हा शेतकरी होय म्हणेल म्हणजे ती ॲक्युरेसी आपण 90% 100% होतो आहे म्हणून त्यानंतर आपण त्याच्यावर तसा उपाय योजतो की ज्याच्यामुळे काय होतं की कीड रोग नियंत्रणासाठी आपण जे वापरणारे औषध आहोत ते फक्त त्या
भागासाठी वापरले जातात. त्याच्यामुळे आपला जो खर्च आहे, जो अनावश्यक खर्च होतो, किडीसाठी असो, रोगासाठी असो, अशाच प्रकारे खताचं पण त्याप्रमाणेच नियोजन करतो. एका भागात जर आपल्याला नायट्रोजन ह्या एका याची कमतरता वाटत असेल तर तेवढ्या भागापुरतं आपण त्याला रेकमेंडेशन देतो की तेवढ्या भागात तुम्ही खताचं नियोजन करावं. त्यामुळं फायदा असा होतो की उत्पन्नात वाढ होते कारण की आपण गरजेपुरत्या गोष्टी करतो आणि त्याच्याबरोबरच खर्च आहे जो आपण जो ह्याच्यात वापरतो कीड आणि रोग नियंत्रणासाठी, तो आपण बऱ्यापैकी कमी करतो. 25 ते 30% खर्चात बचत, त्याबरोबर 40 ते 50% पर्यंत आपण उत्पन्नात वाढ करतोय. हे फक्त शक्य होतंय AI आणि सॅटेलाइट या संपूर्णच्या एकत्रितकरणामुळे, जे आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती इथं करतोय. AI ऊसाचा फायदा कसा हे सांगण्यात गेले तर तुम्हाला एका वाक्यात सांगायचं तर खर्च जो 25 ते 30% पर्यंत आपण कमी करतो, उत्पन्नाची वाढ आहे ते आपण 50 ते 60% पर्यंत आपण वाढीचा प्रयत्न करतो. त्याच्याबरोबरच रोग आणि कीड याचं नियंत्रण आपण रोग येण्याच्या आधी सुद्धा ते प्रिडिक्ट करू शकतो की तो रोग येणार आहे, त्याच्यावर आपण त्याचे नियंत्रण करू शकतो. तर आपण इथं बघत आहात हे एक वेदर स्टेशनचा डेमो आहे. वेदर स्टेशन म्हणजे या प्रकारे वेदर स्टेशन असते. आता यात वेगवेगळ्या गोष्टीचा सेन्सर्स आहेत. आता या सेन्सरमध्ये तुम्ही वरून बघत असाल वाऱ्याचा वेग बघण्यासाठी एक आहे सेन्सर, एक वाऱ्याची दिशा बघण्यासाठी आहे. त्यानंतर इथं हे बघत असाल तर हा लीप विटनेस सेन्सर आहे. याच्यातून पानावर जी आर्द्रता असते ती चेक केली जाते. हा वेपीडी आहे, हे म्हणजे वेपर प्रेशर डिपॉझिट, यातून आपण वेपरचा अंदाज घेतला जातो. त्याच्याबरोबर 2 मॉइश्चर सेन्सर असतात. अशा प्रकारचा एक मॉइश्चर सेन्सर असतो, पूर्ण 8 इंचापर्यंत खाली जमिनीत गाडलेला असतोय, जो मुळीच्या कक्षेत पाण्याची पातळी चेक करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला जो पाण्याचं नियोजन आहे तो आपण या सेन्सरद्वारे करतो. पण आता तुम्ही मला याच्या खर्चाबद्दल सांगा की शेतकऱ्याला खरं म्हणजे खर्च किती येणार? तर खर्चाचं नियोजन असं आहे की जेव्हा तुम्ही बघताय की ही सिस्टीम आपण जर बाहेरून मार्केटमधून घ्यायला गेलो तर याचा खर्च जवळपास 45 ते 50 हजार याला जातो आणि याच्याबरोबर 8 ते 9 हजार याचा मेंटेनन्स असतोय. तो हा खर्च आपण कमी करण्याचा प्रयत्न करतोय शेतकऱ्यांसाठी. आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती तर्फे आपण पूर्ण गावात एकच हे वेदर स्टेशन बसवून देतोय. यामुळे फायदा असा होतो, हे पूर्ण आपण टोटली गावासाठी फ्री दिल्यासारखंच आहे. त्यामुळे याचा खर्च वाचतो. आपल्याला गरजेच्या गोष्टी असतात की हे पूर्ण 1.5 किलोमीटरसाठी एक असलं तरी खूप होतं, म्हणून एका गावात एकच बसवतो आपण. आणि त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट देतोय ते म्हणजे हा जो मॉइश्चर सेन्सर आहे. या मॉइश्चर सेन्सरला सगळ्यात महत्त्वाची आपल्याला गरजेची गोष्ट क्षेत्रातील आहे ती म्हणजे मॉइश्चर सेन्सर. याची किंमत आपण 8,000 रुपयेपर्यंत जाते. याच्याबरोबर जे आपण तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सॅटेलाइटचा सपोर्ट देतो, ज्यामुळे आपण रोग कीड आणि जे बाकीचे हवा नियंत्रण करू, रोग किडीचे नियंत्रण आणि खताचे व्यवस्थापन करतो. त्यासाठी आपण 12,500 रुपये या दोन्ही सकट एक पहिल्या वर्षासाठी 12,500 रुपये खर्च घेतो. त्यात आपण तुम्हाला मॉइश्चर सेन्सर देतो, हे तुमच्या गावात बसवलं जाणार. याच्याबरोबर एक सॉइल टेस्ट किट दिलं जातं, जे पोर्टेबल प्रकारचं असतं, ज्याच्यात तुम्ही दर महिन्याला तुमचे माती परीक्षण करू शकता. त्यामुळे जे रिपोर्ट येतो तो डायरेक्ट आपला क्लाउडला दिला जातो. त्यामुळे जे ॲप आपण वापरतो त्यावर तुमचा सॉइल टेस्टचा रिपोर्ट अनुसरून तुम्हाला खताचं नियोजन दिलं जातं, मॉइश्चर सेन्सरचं अनुसरून तुम्हाला पाण्याचं नियोजन दिलं जातं. आणि जे सॅटेलाइट थ्रू वापरलेला रोग कीड आणि जर कुठली किती कमतरता दिसत असेल एखाद्या प्लॉटमध्ये त्याचं नियोजन तुम्हाला सॅटेलाइट थ्रू दिलं जातं. या सर्व गोष्टींसाठी आपण फक्त 12,500 रुपये पहिल्या वर्षासाठी खर्च घेतोय. तिथून पुढे आपण ते 6 ते 7,000 रुपये खर्च असेल त्याचा. पहिल्या वर्षाचा खर्च वाढण्याचं कारण म्हणजे आपण जो 8,000चा सेन्सर तुम्हाला बसवून देतोय त्याच्यासाठी. तर धन्यवाद सर तुमच्या इतक्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी. आणि शेतकऱ्यांना नक्की त्याचा फायदा होला. जरी कोणाला शेतकऱ्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर कृपया तुझा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता? कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे तुम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे कधीही येऊ शकता आणि या सिस्टीमसाठी वापर करू शकता.